ह्याच्यामध्ये आता पाहिलं तर आपल्याला हा इकडचा जो मराठवाडा किंवा विदर्भ भागामध्ये थोडं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकच काळजी घ्यायची की आपले जे सगळं शेतामधले वगैरे कामं असतील ते आपल्याला सकाळीच आटपून घ्यायचे. ते 12 ते 4 आपण कोणतंही काम करायचं नाही. त्याच्यानंतर बरोबर जाताना आपल्याकडे एक पाण्याची बॉटल असेल, छत्री असेल आणि मोस्टली आपल्याला पांढऱ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं की जेणेकरून ते हीटचं अब्सॉर्प्शन आपल्याला कमी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सावली किंवा झाडाच्या खालीच आपण त्याच्यामध्ये विश्रांती घ्यायची आणि घरी आपल्याला कूलर असतील, कूलरचा वापर करायचा आहे, फॅनचा वापर करायचा आहे आणि लहान मुलांना पण आपल्याला जास्त पाणी आपण दिवसातून कमीत कमी 7-8 वेळा तर पाणी पिलं. जर तहान लागली नाही, तरी आपण ग्लासभर पाणी प्यायचं की जेणेकरून आपल्याकडे डिहायड्रेशन होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे की म्हणजे लोकांसाठी जिथं आपल्या बाजारपेठ असेल किंवा रिक्षा स्टँड असेल, बस स्टँड इथं पाणपोई करायची आहे की त्यामध्ये शुद्ध पाणी पिण्याचं लोकांना आपण त्या ठिकाणी पुरवठा करायचा आणि मोस्टली खूप थंड पाणी किंवा खूप युक्त पाणी प्यायचं नाही. कारण ते पिल्यामुळे आपल्या स्ट्रोकच्या चान्सेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण त्याच्यात थंडचं खूप पाणी प्यायचं नाही. दुसरी गोष्ट आपल्याला आहे की शिळं अन्न खायचं नाही. त्याच्यानंतर उघडं ठेवलेलं पण अन्न आपल्याला खायचं नाही कारण इन्फेक्शन चान्सेस जास्त वाढतात. किंवा दही किंवा श्रीखंड जे आपण शिळं असेल ते तर मोस्टली खायचं नाहीये आणि ताजं अन्न किंवा फ्रूट जास्त आपण ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि लिंबू पाणी मोस्टली आपल्याबरोबर ठेवायचं की जेणेकरून आपल्याला काही त्रास झाला तर ते घेता येईल आणि आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये तसं काही तुम्हाला वाटलं तर शासकीय दवाखान्यामध्ये आपलं ORS पावडर आहे ते आपण मोफतच देतो आणि IV लावण्याचे पण आपण त्या ठिकाणी सोय आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्म कक्ष निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक बेड असते. त्याच्यामध्ये IV लावण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक कूलर किंवा आमचं फॅनचं तिथं आम्ही तयारी केलेली आहे आणि जर काय वाटलं तर आपलं IV लावून आपण तो तसंच पेशंट आपण GMC नांदेडला किंवा सिव्हिलला रेफर करत आहे. लोकांनी आपली त्याबाबत काळजी घ्यायची आहे किंवा आपल्या डोक्यावर टोपीचा वापर करायचा आहे किंवा छत्री बरोबर ठेवायची आहे आणि जास्त उन्हामध्ये जायचं नाही. जी कामं करायची सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहेत.